नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून पुन्हा सुरू झालेल्या राजकारणासंदर्भात. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केलंय. हिंदीच्या सक्तीला तीव्र विरोध झाल्यावर राज्य सरकारने जीआर मधून अनिवार्य शब्द वगळलाय. मात्र तरी देखील सरकार अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती लागू करतंय असा आरोप होतोय. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारला आव्हान देताना शाळांनाही इशारा दिलाय. हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटळ. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवतात ते बघतोच अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली. तर गुजरातमध्ये देखील हिंदी भाषेची सक्ती नाही याचा राज ठाकरेंनी आवर्जून दाखला दिला. हिंदी सक्तीसाठी आयएसच्या लॉबीचा दबाव आहे का असा सवालही त्यांनी विचारला. तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध करताना राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले आहेत ते पाहूया. शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? कसला पर्याय नकोच आहे ना. कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिलीपासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही. तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात. म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीची धोरणं आहेत काही. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र म्हणजे 3 भाषा शिकवण्याचा निर्णय हा नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग आहे की नाही या प्रश्नाने काहीसा संभ्रम निर्माण केलाय. कारण पहिलीपासून 3 भाषा शिकवण्यात याव्या हा केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग आहे असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. एवढंच नव्हे तर तामिळनाडू कोर्टाने दिलेला दाखलाही ते देत आहेत. दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र वेगळाच मुद्दा मांडलाय. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठे म्हटलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी शैक्षणिक धोरणाच्या पान क्रमांक 13 आणि 14 वर बोट ठेवलं. इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी असं शैक्षणिक धोरण म्हणत असल्याचा राज ठाकरे यांचा दावा आहे. तर हिंदी सक्तीबाबत राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय आणि राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना काय उत्तर दिलंय ते पाहूया. गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, 3री भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर नवं शैक्षणिक धोरण आणि त्रिभाषा सूत्र याबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसाठी कोणते मुद्दे उपस्थित केले आहेत ते पाहूया. विषय पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचा चाललाय. देवेंद्र फडणवीसजी, आपण उल्लेख केलाय की राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल, म्हणून पहिलीला 3री भाषा शिकवावी लागेल. सोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतोय. त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. पान क्रमांक 13 मध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावी आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी. पान 14 मध्ये असंही म्हटलंय की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलंय, आपण कृपया सांगावं.